नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील कुंभेफळ या गावामध्ये. आपण आज मशीन इन्स्टॉलेशन साठी आलोय. शेजारचे शेतकरी आहे आणि इकडून व्हेटरनरी डॉक्टर साहेब आहे. तर त्यांच्या मार्फत यांना रेफरन्स भेटला होता मिल्किंग मशीन, कारण त्यांना देऊन किती दिवस झाले असं डॉक्टर साहेब? दोन ते अडीच वर्ष त्यांना मशीन देऊन झाले. त्यांनी रेफरन्स आपला थोरात पाटलांना दिला होता. त्यानुसार आपण काल त्यांचं आमचं कॉन्टॅक्ट झालं, व्यवहार झाला. त्याच्यानंतर आपण मशीन इन्स्टॉलेशन साठी आलो. त्यांनी व्यवहाराच्या पद्धतीने ऍडव्हान्स पण टाकला होता. त्यानुसार आपण आज डबल पॉवर 2 बकेट इंजिन एसटीपी टोटल सेटअप त्यांना दिलाय. तर चला तर कस्टमरची तुम्हाला ओळख करून देतो. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? थोरात गजेंद्र हरिदास. बरोबर. आपलं गाव कोणतं आहे? चालू आहे कुंभेफळ, तालुका केज. बरोबर. आता आपण जो व्यवसाय करताय, दूध व्यवसाय, तो किती दिवसापासून करताय? आता 6 ते 7 वर्ष झालं. 7 ते 7 वर्ष झाले. आता तुम्हाला गरज का भासली मिल्किंग मशीनची? मिल्किंग मशीनचं दूध वाढल्यामुळे थोडं माणसाचे प्रॉब्लेम, थोडं टेक्नॉलॉजीकडे वळवून मशीन घेतली. बरोबर. आता ह्या आसपास आपल्या केस तालुक्यामध्ये दूध व्यवसाय कसं काय? चांगला आहे. चांगला आहे. दुधाला रेट चांगले, त्याच्यामुळे थोडं आहे चांगलं, बऱ्यापैकी आहे. बरोबर. लोक वळायले दुधाकडे. बरोबर. आता तुमचे गाई आणि म्हशी दोन्हींचा पण व्यवसाय 5 वर्ष झाले आपल्याला. 6 वर्ष झाले. तर तुमचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं राहतं? चाऱ्याचं 2 टाइम चारा देतो. त्याच्यामध्ये हिरवा आणि वाळ दोन्ही मिक्स देतो. बरोबर. किती माणसामध्ये हँडल आहे आता हे सगळं? किती माणसं? आपल्याकडे 2 आहेत, 2 ते आणि 3 माणसामध्ये आहे. बरोबर. चारा काय काय आता? चारामध्ये सध्या कांडी गवत, काही ऊस आणि काही हे भुस्सा. बरोबर. आणि खादटीमध्ये खाद्य काय देतात? खाद्यामध्ये सरकी पेंड आहे, मकाचा भाटा आहे आणि हरभऱ्याची चुन्नी आहे. एका गाईला किती किलो पर्यंत देतात मग ते दुधाच्या कॅपॅसिटीवर 3 किलो, 4 किलो, 2 किलो. बरोबर. आता तुम्ही जे आपलं काऊ डेअरी केअरचं कंपनीचं मशीन जे घेतलंय, ते डॉक्टर साहेबांनी तुम्हाला रेफरन्स दिला होता, बरोबर? त्यांनी स्वतः वापरले. त्यांनी स्वतः वापरले म्हणून त्यांनी रेफरन्स दिला. तर हे मशीन आता मी तुम्हाला ट्रायल दिली. मशीन कशी वाटली तुम्हाला? क्वालिटी? मशीनची क्वालिटी तर चांगली आहे. बरोबर. वापरल्यावर बरोबर. त्यावेळेस आम्ही फीडबॅक घ्यायला वर्ष दीड वर्ष शेजारचे डॉक्टर साहेब सध्या तर चांगली आहे. बरोबर. आता डॉक्टर साहेब, तुम्ही मशीन वापरताय किती दिवस झाले? 2 ते 2.5 वर्ष. बरोबर. आता तुम्ही व्हिजिट करत असताना तुम्हाला मार्केटमध्ये पण भरपूर मिल्किंग मशीन जाणवले असतील, आढळले असतील. तर तुम्ही आपलंच मशीन काय घेतलं? आपली क्वालिटी नंबर 1 आहे. आज 2.5 वर्ष झालं माझ्या मशीनला 1 रुपयाचा मेंटेनन्स नाही. बरोबर. धन्यवाद. क्वालिटी चांगली असल्यामुळे. बरोबर. आता तुमच्या रेफरन्स नंतर आपल्या या भागामध्ये, केस तालुक्यामध्ये किती मशीनचा सेल झाला? जवळपास आता 7 ते 8 मशीनचा सेल झालेला आहे. बरोबर. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला डॉक्टर साहेबांचा भरपूर सपोर्ट आहे. आणि त्यांनी आतापर्यंत फर्स्ट टाइम माझी त्यांची भेट झाली, पण त्यांनी आपल्याला भरपूर अशा ऑर्डर दिलेल्या आहेत. त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे, पण त्यांना बघितलं नव्हतं. आज त्यांचं दर्शन झालंय आपलं. धन्यवाद.